गणेश बाबा मित्रमंडळ नाशिक रोड तर्फे बलसाड ते शिर्डी अशा निघालेल्या साईबाबा पालखीचे नाशिक रोड येथे भव्य स्वागत करण्यात आले। यानंतर या पालखीची मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते। यामध्ये शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मिरवणुकीमध्ये असंख्य महिला भाविक सहभागी झालेले होते। तसेच नाशिक रोड येथील गणेश बाबा मित्रमंडळ तसेच परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। अनेकांनी साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरवील या साईबाबांच्या भजनावर सुंदरपणे नृत्य केले आणि या मिरवणुकीचा आनंद दुगुणित करण्यात आला। रात्री निघालेल्या या मिरवणुकीचे फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले। अतिशय उत्साहित अशा या मिरवणुकीमध्ये नाशिककरांनी सहभाग घेऊन बलसाड येथील भाविकांचा आनंद दुगुणित केला आणि अतिशय स्वादिष्ट असा महाप्रसाद सर्व भाविकांनी घेतला। तसंच परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी देखील याचा लाभ घेतला। अतिशय थंडीच्या वातावरणामध्ये निघालेली ही पालखी परवा शिर्डी येथे पोहोचणार आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक। नाशिक रोड मित्रमंडळातर्फे दरवर्षी अन्नदान केले जाते। गेल्या 17 वर्षापासून ही पालखी बलसाड येथून निघत असते। या पालखीचा दरवर्षी या गणेश बाबा मित्रमंडळातर्फे नाशिक रोड येथे सत्कार केला जातो व भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते। तसेच गणेश मंदिरामध्ये
महाप्रसाद देऊन या ठिकाणी आरती देखील घेतल्या जाते। अनेक अन्नदाते यामध्ये सहभाग घेता व निस्वार्थपणे अन्नदान करतात। अतिशय छान अशा या पालखीचे नियोजन श्री मनीष पटेल हे करत असतात आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी निवासाची चांगल्या प्रकारे सोय अनेक मुक्कामाच्या ठिकाणी केलेली असते। जवळपास 50 किलोमीटर अंतर हे चालतात। ही साईबाबाची पालखी आपली हे बलसाडवरून गुजरातमधून येतात। आज यांना 17 वर्ष आले। हे आमचं गणेश बाबा गणपती मित्र मंडळ आहे। हे 17 वर्षापासून त्यांच्या पालखीचं आम्ही मिरवणूक काढून त्यांचं स्वागत विगत करतो। सर्वांना महाप्रसाद भोजन देऊन सकाळी शिव आपले गायधनी हे नाश्ता पाणी देतात। आता हे आमचे सर्व मित्रपरिवार आहे, कृष्णा कुंदे आहे, रामभाऊ खालकर आहे, सर्व आहे। आम्ही त्यांना दरवर्षी त्यांची आम्हाला सेवा प्राप्त होती। आम्हाला आनंद होतो त्यांच्यामध्ये। हे मोड साहेब आहे, मनीष भाई आहे, सर्व यांचं ग्रुप आहे। ही जी पालखी साईबाबांची ही पालखी गुजरातमधून बलसोडमधून येते। सालाबादाप्रमाणे दरवर्षी ती येत असते आणि थंडीमध्ये एवढ्या थंडीत सुद्धा हे लोक ह्या पालखीचं इथे आम्ही खूप जंगी स्वागत करतो त्यांचं आणि त्यांना आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो। आमचे सगळे मित्रमंडळी ज्यावेळेला पालखी त्यांची गुजरातमधून निघते त्यावेळेला आम्ही सर्व मंडळी सर्व त्या कामाला लागतो की यांचं स्वागत कसं करायचं या सगळं आम्ही सगळं मॅनेज करतो आणि दरवर्षी नियोजन खूप चांगल्या पद्धतीने आमचं मंडळ जे आहे गणेश बाबा मित्र मंडळ जे आहे ना आम्ही सर्व जे आहे सर्व मंडळी जे आहे सर्व कामाला लागतात आणि त्यांचं एकदम खूप चांगल्या पद्धतीने आम्ही स्वागत करतो। आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो। ते दरवर्षी आम्ही त्यांची साईबाबांची ती वाटच बघत असतो आम्ही दरवर्षी। खूप आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की ते येतात दरवर्षी आणि दरवर्षी ते येतात बरोबर थंडी असो किती थंडी असो ते बरोबर येतात। त्यांचं आम्ही स्वागत करतो। आम्हाला खूप खूप आनंद होतो। साईबाबांचीच कृपा आहे की हे सर्व आम्हाला बघायला मिळते सर। ओके ओके जय साईराम। અમે વલસાડના શ્રી સાઈ પરિવાર તરફથી આજે છેલ્લા 17 વર્ષથી સંઘ ઉપાડીએ છીએ ને આજે અમારો ચોથો દિવસ છે વલસાડથી અહીંયા ને આ ગણેશ મિત્ર મંડળમાં શ્રી કિશોરભાઈ કૃષ્ણાભાઈ તથા એમના મિત્રો અમારી ખૂબ સારી રીતના સેવા કરે છે અને અમને જમાડે મૂકે છે। એમની ધન્યતાથી અમે એકદમ પ્રભાવિત છે અને અમને એકદમ ખુશી છે અને એકદમ સુખ શાંતિ મળે છે અહીંયા આવવાથી અમને અને અમે બી આ દિવસની રાહ જોઈએ છીએ। ઘણા વર્ષથી અમે રાહ જોઈએ ને અહીંયા આવીને એ લોકો અમને રૂમથી માંડીને રહેવાની સગવડ પણ સારી રીતના કરી આપે છે ને ભોજન બી આપે છે ને સવારે ચા નાસ્તાની પણ સગવડ કરી આપે છે। એકદમ સંતુષ્ટ સારી રીતના અમારી સેવા કરે છે। જય સાઈરામ। બોલો સદગુરુ સાઈનાથ મહારાજ કી જય।